आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून। बीड जिल्ह्यामध्ये एकाच दिवसामध्ये 4 भयंकर अशा घटना घडलेल्या आहेत आणि बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली। कारण बीड जिल्ह्यातून आताच्या क्षणाची येणारी बातमी ही अत्यंत हृदयद्रावक आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे तालुके आज शोककळेत आहेत, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। भयानक अशा घटना घडलेल्या आहेत। सविस्तर या 4ही घटनांचा आढावा आपण घेणार आहोत। डोकं चक्रावून टाकणाऱ्या भयंकर घटना समोर येत आहेत। बीड जिल्ह्यातीलच अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवर बुधवारी सकाळी एक अपघात भीषण झाला होता। त्यामध्ये दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन टाक वय वर्ष 45 यांचा जागीच मृत्यू झाला। भरधाव ट्रकने त्यांच्या स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला होता। सुदर्शन टाक हे आपल्या स्कूटीवरून रिंग रोडनं जात असताना तथागत चौकात परिसरात मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांना जोराची धडक दिली। या धडकेत त्यांचा जागीच प्राण गेला। या भीषण घटनेनंतर माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आला। सुदर्शन टाक हे मूळचे उजनी तालुका औसा या ठिकाणचे रहिवासी होते, परंतु ते दीनदयाळ बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते। अपघाताची वार्ता समजताच बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की, संचालक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। या दरम्यान परिसरात यापूर्वीही काही प्रमाणात किरकोळ अपघात झाल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आलेलं होतं, परंतु या भीषण घटनेनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। या घटनेमध्ये जोरदार धडक होती, परंतु या भयंकर घटनेमध्ये जागीच मृत्यू झाल्यामुळे अंबाजोगाई शहर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी दिला होता। परंतु त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात त्यांचे मूळ गाव उजनी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले। बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी आताच्या क्षणाची एक धक्कादायक बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून। केज तालुका पुन्हा एकदा या भयानक घटनेने हादरलेला आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातीलच चिंचोली माळी हे गाव आहे आणि चिंचोली माळी या ठिकाणी मगर वस्तीवर राहणाऱ्या एका नुकत्याच 10वीच्या परीक्षा दिलेल्या अनुजा सूर्यकांत मावकर यांनी या विद्यार्थिनीने मंगळवारी रात्री राहत्या घरीच दार बंद करून घराच्या छताच्या लोखंडी हुकाला आपल्या ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली। केज तालुक्यातील चिंचोली माळी या ठिकाणी मगर वस्तीवर राहणारी विद्यार्थिनी अनुजा सूर्यकांत मगर ही गावातील संस्थेच्या शाळेत गेली, परंतु या दरम्यान गावातीलच एक आरोपी अक्षय भगवान काळे वय वर्ष 27 हा तिचा सतत पाठलाग करून तिला बोलावण्याचा प्रयत्न करून तिला त्रास देत होता। त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला पुढील शिक्षणासाठी केज येथील सरस्वती कन्या शाळेत शिक्षणासाठी तिला पाठवलं होतं, परंतु या ठिकाणी पाठवल्यानंतर राहण्याची व्यवस्था होती, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये केलेली होती, परंतु तेथे अक्षय हा मुलीचा पाठलाग करून तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता। मंगळवारी 7 तारखेला सायंकाळी 4-5 वाजण्याच्या दरम्यान अनुजा मावकरने आई वडील हे घरात शेजारीच असलेल्या शेतात गेले असताना त्याने मगर वस्तीवर येऊन अनुजाला बोलण्याचा प्रयत्न केला। अनुजा घरात पळून गेली। त्यानंतर तिने तणावाखालीच संपूर्ण ही घटना घडून आली। रात्री जेवण झाल्यानंतर अनुजा मावकर हिनं राहत्या घरातच आतून कडी लावून हे टोकाचं पाऊल उचललं। रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भेट देऊन मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला। बुधवारी अनुजाचे वडील सूर्यकांत तुकाराम मावकर यांच्या फिर्यादीवरून अक्षय भगवान काळे या ट्रॅक्टर चालकाच्या त्रासाला कंटाळूनच अनुजा हिने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिसात अक्षय काळे विरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे करत आहेत। या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील केज तालुका हा भयानक रीतीने अशा घटनेने हादरलेला आहे। एक दुःखद बातमी समोर येते बीड जिल्ह्यातूनच। बीड शहरातील नगर रोड परिसरातील लोकाशा नगर येथील माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका 42 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना बुधवारी 8 तारखेला समोर आली। 8 एप्रिल रोजी उघडकीस आली। बाळकृष्ण जायभाये असं या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकलं नाही। एका कार्यरत पोलिसांनीच आत्महत्या केल्याने शहरात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली। मिळालेल्या अधिक माहितीनुसार बाळकृष्ण जायभाये हे नगर रोडवरील समर्थ मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या लोकाशा नगर परिसरात वास्तव्यास होते। बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आणि उघडकीस आलं। घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। पोलीस या आत्महत्येमागील कारणांचा कसून शोध घेत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत, परंतु जायभाये हे पोलीस दलामध्ये अत्यंत कर्तव्यदक्ष, मनमिळावू आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जात होतं। सध्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असण्यापूर्वी त्यांनी बीड स्थानिक गुन्हे शाखा आणि गेवराई पोलीस ठाण्यातही उत्तम प्रकारे आपली सेवा बजावली होती। त्यांच्या या प्रदीर्घ आणि उत्कृष्ट सेवेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क होता। एका हसतमुख आणि शिस्तबद्ध पोलीस कर्मचाऱ्याने अचानक आत्महत्या केल्याने पोलीस दलासह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली
जात आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते. बीड जिल्ह्यातील पोलीस दलावरती देखील हा कोसळलेला दुःखाचा डोंगर अत्यंत हृदयद्रावक आहे, त्रासदायक आहे, हे आपल्याला या घटनेवरून दिसून येतं. या संपूर्ण घडामोडींबद्दल आणि या घडलेल्या संपूर्ण घटनांबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि बीड जिल्ह्यातीलच अजून एक परळी परिसरातील परळी तालुक्यातून एक भयंकर आणि दुःखद अशी घटना समोर येते. एका तरुणानं आपली जीवनयात्रा संपवली एका क्षुल्लक कारणावरून. तेही विशेष म्हणजे मित्रांसोबत त्याचा वादविवाद झाला आणि वादविवाद झाल्याच्या नंतर त्याच्या मित्रांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावलं नाही, इग्नोर केलं. याचा त्याला मानसिक त्रास झाला. तो डिप्रेशन मध्ये गेला आणि सायंकाळच्या वेळेला छतावरती झोपण्यासाठी गेला. तो खाली आलाच नाही. खाली काय येत नाही म्हणून त्याला पाहण्यासाठी छतावरती गेले, तर त्याने औषध प्राशन करून स्वतःचं जीवन संपवलं होतं. आणि त्याने स्टेटस देखील ठेवलं होतं, ते म्हणजे हा एकटेपणा मला सहन होत नाहीये, मला इग्नोर करताय, हे मला वेदना होत आहेत, असं स्टेटस देखील ठेवलं. आणि सर्वांचे डोळे या स्टेटसमुळे पाणावले गेले. या घटनेमध्ये सर्वांचे आज अश्रू पाणावले. आणि बीड जिल्ह्यातून, बीड शहरातून आज एकाच दिवसामध्ये एकाच वेळी या 5 घटना समोर आल्या आणि या 5ही घटनांमध्ये जीव गेलेले आपल्याला पाहायला मिळते. कोणी अपघात, तर कोणी आत्महत्या, तर कुठे मानसिक त्रास. तर या संपूर्ण घडलेल्या घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या या संपूर्ण घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. आपल्या महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील लोकप्रिय चॅनल न्यूज तडकाफडकी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. आणि देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सोबत अवश्य राहा. आणि हो, या घडलेल्या घटनांबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अत्यंत दुःखद बातम्या आज बीड जिल्ह्यातून समोर आल्या आणि संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये नागरिकांमध्ये आज शोककळा पाहायला मिळते. दुःखाचा डोंगर कोसळला तर एकीकडे केस तालुक्यात संतापाची लाट उसळली. केस तालुक्यातील माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना समोर आली. पोलिसांनी ताबडतोब बसून चौकशी केली. आरोपीला 2दा त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असताना, तक्रार दिली असताना का लक्ष दिलं नाही, असा देखील आरोप पोलिसांवरती, केस पोलिसांवरती नागरिकांमधून केला जातोय. चिंचोली माळी येथील ग्रामस्थांकडून केला जातोय. परंतु आता निष्पाप मुलीचा जीव गेल्यानंतर पोलीस काय ऍक्शन घेतात हे आपल्याला पाहायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.